आता बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याची। काळ्या पैशाचा मोदींना तिटकारा आहे, पण मग ते निवडूनच कसे आले असा जळजळीत सवाल राज ठाकरेंनी आज केला तो कार्यकर्ता मेळाव्यामध्ये। त्यासोबतच नोटबंदीच्या निर्णयाबद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या पद्धतीने सर्वसामान्यांना त्रास होतोय त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नोटबंदीचा निर्णय कोणताही विचार न करता गेलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची अतिशय फरफट होतीये। नोटबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी नीट झाली नाही तर देश खड्ड्यात जाईल असंही राज ठाकरे म्हणाले। देशामध्ये काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती असूनही सरकार त्यांच्यावर धाडी का टाकत नाहीये, सर्वसामान्यांना रांगेत राहण्यास का भाग पाडताय असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला। या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे। काय म्हणाले नेमकं ते बघूया। या देशातले तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुमचा एक्सरसाइज हा पूर्ण झालेला असला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, पण ते आज दिसत नाही। देशामध्ये काळा पैसा आहे, निश्चित काळा पैसा आहे। माहित नाही का तुम्हाला कुठे येतो? हे कुठे कुठे काळे पैसेवाले आहेत यांच्या फाईल्स तुमच्याकडे आहेत ना, इन्कम टॅक्स वाल्यांकडे आहेत ना। मग एका दिवसात सगळ्यांवरती धाडीगाने टाकल्या, लोकांना रांगेत का ठेवलं? मला काळ्या पैशाबद्दल जर मोदीजी तुम्हाला तिरस्कार होता इतका, तर मग मला सांगा तुम्ही निवडून आलात कसे? त्या 2014च्या लोकसभेचा खर्च अजूनपर्यंत भाजपने मांडलेला नाही। किती महिने चालू होतं ते? किती महिने जाहिराती, किती महिने सगळ्या गोष्टी जी काही यंत्रणा सगळी चालू होती ती काय गंमत म्हणून चालू होती? याच सगळ्या काळ्या पैशावरती निवडणुका झाल्या ना। तरी मोदीजी आमचं म्हणणं चला सोडून देऊ, बाजूला काढू, सुधारताय म्हणतात ना देश, चला आमची तयारी आहे। कसं ते समजून सांगा। या देशातल्या नागरिकांना नाही समजत, आता कळत नाहीये की कुठच्या वाटेने चाललोय, कसे चाललोय, काय चाललोय।